हॅलो फ्रेंड्स, रॉयलशी सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण 25 जुलै 2026 शनिवारपासून चातुर्मास सुरू होत असून 4 पवित्र महिन्यांचे रहस्य काय आहे, तसेच काय करावे व काय करू नये आणि राशीनुसार कोणते अचूक उपाय करायचे आहे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. चातुर्मासमध्ये भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात. त्यामुळे भौतिक जीवनाशी जोडले गेलेले कोणतेसुद्धा मंगल कार्य करण्यास विराम लागतो. पण खरं म्हणजे पूजा, साधना, जप, तप व ईश्वर आराधना करण्यासाठी सर्वात फलदायी हा काळ मानला जातो. आता आपण चातुर्मासाचे धार्मिक महत्त्व काय आहे ते बघूया. चातुर्मासमध्ये आध्यात्मिक प्रगती व साधना केली जाते. हे 4ही महिने जप, तप, ध्यान करणे आत्मसंयमासाठी विशेष महत्त्वाचे मानले जातात. स्कंद पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या काळामध्ये व्रत, दान करणे व पूजा केल्याने दुपटीने पुण्य व फळ प्राप्त होते. चातुर्मासामध्ये पाऊस अधिक प्रमाणात पडतो, त्यामुळे ऋतुचक्राप्रमाणे आपला आहार करावा. ह्या काळामध्ये पचनशक्ती मंदावते व वातावरणामध्ये आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे उपवास करणे, कांदा लसूण मांसाहार करणे किंवा मसालेदार जेवण करणे टाळावे. सात्विक आहार घ्यावा. म्हणूनच धार्मिक नियम ह्या महिन्यामध्ये मानले जातात. चातुर्मासामध्ये 4ही महिन्यात येणारे सण विशेष महत्त्वाचे मानले जातात. तेव्हा त्या देवांची आराधना केली जाते. चातुर्मासामध्ये 25 जुलैपासून सुरू होत असून 20 नोव्हेंबर 2026पर्यंत आहे. यामध्ये श्रावण, भाद्रपद, अश्विन व कार्तिक महिने सामील आहेत. आता आपण बघूया कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या देवाची आराधना करायची व काय करायचे. तर चातुर्मासामध्ये हे 4 शुभ महिने आहेत. श्रावण महिन्यामध्ये शिव आराधना करावी. चातुर्मासाचा पहिला महिना श्रावण हा महिना भगवान शिव यांना समर्पित आहे. या महिन्यामध्ये शिवलिंगावरती जलाभिषेक, रुद्राभिषेक, बेलपत्र अर्पित करणे व शिवसहस्त्रनामचे पठण करणे विशेष फलदायी मानले जाते. धार्मिक मान्यता अनुसार श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव यांची उपासना केल्याने वैवाहिक जीवन, स्वास्थ्य, ग्रहदोष व मनोकामना पूर्ण करण्यासाठी चांगला महिना आहे. भाद्रपद महिन्यामध्ये भगवान गणेश व भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करून घ्यावी. चातुर्मास हा दुसरा महिना म्हणजे भाद्रपद महिना. हा महिना भगवान श्रीकृष्ण यांची आराधना करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच महिन्यामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी येते. असे म्हणतात की श्रीकृष्ण भगवान यांची उपासना श्रीमद भगवत गीताचे पठण केल्याने प्रेम, सुख, शांती व संतानाशी जोडले गेलेली शुभफळे प्राप्त होतात. ह्याच महिन्यामध्ये गणेश उत्सवसुद्धा धूमधडाक्यात साजरा करतात. अश्विन महिन्यात शक्ती साधना करावी. चातुर्मासामधील तिसरा महिना म्हणजे अश्विन महिना. या महिन्यामध्ये देवीची उपासना व पितृतर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. ह्याच महिन्यात शारदीय नवरात्री येते. धार्मिक मान्यता अनुसार ह्या महिन्यामध्ये दुर्गा देवीची उपासना व दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते. तसेच पितरांना स्मरण करणे शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनामध्ये विजय, सौभाग्य व मानसिक शक्ती प्राप्त करण्यासाठी विशेष महत्त्वाचे मानले जाते. कार्तिक महिन्यापासून सुरू होतात शुभ कार्य. चातुर्मासाचा शेवटचा महिना म्हणजे कार्तिक महिना. या महिन्यामध्ये दिवाळी, तुलसी विवाह व देव उठणी एकादशीसारखे प्रमुख सण येतात. धार्मिक मान्यता अनुसार देव उठणी एकादशी या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रामधून जागे होतात व मंगल कार्य करण्यास सुरुवात होते. कार्तिक महिन्यामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मीची उपासना विशेष महत्त्वाची मानली जाते. आता आपण बघूया चातुर्मासामध्ये काय करावे व काय करू नये. सर्वप्रथम आपण बघणार आहोत चातुर्मासामध्ये काय करावे. चातुर्मासामध्ये सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा व आराधना करावी. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा नियमित जाप करावा. रोज विष्णू सहस्त्रनाम
श्रीमद भगवद्गीताचे पठण जरूर करावे. तुळशीच्या रोपाला रोज जल अर्पित करून रोज संध्याकाळी दिवा लावावा. गरीब व जरूरतमंद लोकांना अन्न, वस्त्र व दक्षिणा दान करावे. सात्विक भोजन करावे. ब्रह्मचर्याचे पालन करावे. पण संतान प्राप्तीसाठी काही मेडिकल ट्रीटमेंट घेत असाल तर हा नियम लागू होत नाही. एकादशीचे व्रत जरूर करावे. त्याचे विशेष महत्त्व आहे. चातुर्मासामध्ये आता काय करू नये हे आता आपण बघूया. चातुर्मासामध्ये मंगल कार्य जसे की विवाह, गृहप्रवेश, जावळ विधी केले जात नाहीत. मांस, मदिरा किंवा तामसी भोजन करू नये. क्रोध, खोटे बोलणे, निंदा किंवा हिंसा करण्यापासून दूर राहावे. अनावश्यक विवाद किंवा अपशब्द बोलू नयेत. चातुर्मासामध्ये राशीनुसार सुखसमृद्धीसाठी कोणते उपाय करावे ह्याची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम मेष राशी. प्रत्येक मंगळवारच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र किंवा मसूर डाळ दान करावी. वृषभ व तुळा राशी. शुक्रवारच्या दिवशी पांढरे वस्त्र, भात किंवा सुगंधित अत्तर दान करावे. मिथुन व कन्या राशी. बुधवारच्या दिवशी हिरवी फळे किंवा मूग डाळ दान करावी. कर्क राशी. सोमवारच्या दिवशी दूध व भात दान करावे. सिंह राशी. रोज सूर्य भगवान यांना जल अर्पित करावे व जरूरतमंद लोकांना गूळ व गहू खाण्यास द्यावे. वृश्चिक राशी. मंगळवारच्या दिवशी काळे तीळ दान करावे व हनुमान चालिसाचे नियमित वाचन करावे. धनु व मीन राशी. गुरुवारच्या दिवशी चना डाळ किंवा केळी दान करावी. मकर व कुंभ राशी. शनिवारच्या दिवशी काळे वस्त्र, मोहरीचे तेल व काळे उडीद दान करावे. ह्या व्हिडिओची मी टेक्स्ट लिंक म्हणजे टेक्स्ट आर्टिकल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे आपण क्लिक करून टेक्स्ट बघू शकता. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.